मुंबई शहरामध्ये अतिवृष्टी झाल्या। नियम 1961 वर बदलाव करून गावठण कसा आपल्याला विकास करता येईल, गावठणामध्ये कसा आपल्याला लोकांना न्याय देता येईल याचा विचार करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे, जिथे अधिकारी कमी असतील, जिथे कामगार कमी असतील, मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, की अंधेरी सभे माझा आणि अमितजीच्या मतदार क्षेत्रात आहे। तुम्हाला सांगतो, इथं काहीतरी परमानंट तोडगा अमितजी आपण आम्हालाही सहकार्य करा, लवकरात लवकर याच्यातून आपण बाहेर पडू। पण लवकरात लवकर हा सुभाषनगरला कस्टल डेव्हलपमेंटमध्ये आपण मान्यता शासनाने दिली तर सुभाषनगरचा विषय सुटेल। माझ्या मतदार क्षेत्रात अध्यक्ष महोदय जवळजवळ मेट्रोचे 8 स्टेशन आहे, 8, पण ट्रॅफिक जाम असल्यामुळे मेट्रो स्टेशनच्या बाजूला लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। की जवळजवळ 5 रस्ते तर डीपी रोड उघड करावा अशी विनंती मी आपणास करतो। अध्यक्ष महोदय, शासनाला माझी विनंती आहे की हा मरोल पोलीस कॅम्पवर आपण जास्त लक्ष द्यावं। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलत असताना अध्यक्ष महोदय 4, 5 आणि 6 मुंबई शहरामध्ये अतिवृष्टी झाल्या। माझ्या मतदार क्षेत्रात अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी घरावर वाहनावर झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात वीजहानी झाली, परंतु सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। तसेच अनेक घरामध्ये पाणी शिरले, अनेकाचे संसार रस्त्यावर आले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। ज्या ठिकाणी झाडे कोसळून आणि घरामध्ये पाणी जाऊन नुकसान झाले त्याबद्दल सर्वे करून त्यांना काहीतरी आर्थिक मदत करण्याची शासनाची गरज आहे, शासनाने गरज आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात मरोल गावठण, कोंडिविटा गावठण, गुंदिवली गावठण हा गावठणामध्ये अनेक झाडं कोसळून अनेक घरं हा पडलेले आहेत। पण हा गावठणमध्ये 1961च्या नियमानुसार आपल्याला परत बांधकाम करता येत नाही। अध्यक्ष महोदय, माझी आपणा शासनाकडे विनंती आहे की हा गावठणच्या नियममध्ये काहीतरी बदलाव करून गावठणाचा नियम 1961 वर बदलाव करून गावठण कसा आपल्याला विकास करता येईल, गावठणामध्ये कसा आपल्याला लोकांना न्याय देता येईल याचा विचार करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय 3 दिवस अतिवृष्टी झाली। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अनेक नुकसान झाले। अध्यक्ष महोदय, पण मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यावर दोष देऊन चालणार नाही। अधिकारी 3 दिवस ऑन फील्डवर होते। अध्यक्ष महोदय, आमच्याकडे डीएमसी असतील, वॉर्ड ऑफिसर असतील आणि सर्व अधिकारी ऑन फील्डवर 3 दिवस ते लोक होते। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो, काही डिपार्टमेंट महानगरपालिका के आहे इथे त्यांच्याकडे संख्याबळ कमी आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे, जिथे अधिकारी कमी असतील, जिथे कामगार कमी असतील, मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात वारंवार मी एकच विषय घेतो। अध्यक्ष महोदय, अमित जी यहाँ बैठे, अमित साटम जी 1 मिनिट थांबा आपण। अमित साटम जी जाऊ नका, मेहरबानी करा, ईस्ट आणि वेस्ट एकच आहे। विषय अंधेरी सबवेचा आहे, तुम्हालाही माहिती आहे, आणि हा अंधेरी सबवे पूर्ण मुंबईमध्ये अत्यंत जिव्हाळीचा विषय। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, सकाळी बोललो, अजून एकदा बोललो, 3 वेळा बोलून झालेला आहे, पण काय परमनंट सोल्युशन होत नाही, म्हणून वारंवार बोलावं लागतं। अमोलजी, कधीतरी होईल। रोज टीव्ही मध्ये सकाळी तुम्ही कदाचित बघत असेल बाहेर सगळे सदस्य की अंधेरी सभे माझा आणि अमितजीच्या मतदार क्षेत्रात आहे। तुम्हाला सांगतो, इथं काहीतरी परमानंट तोडगा अमितजी आपण आम्हालाही सहकार्य करा, लवकरात लवकर याच्यातून आपण बाहेर पडू। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात एक सुभाषनगर म्हणून मोठी झोपडपट्टी आहे। अध्यक्ष महोदय, डोंगरावर आहेत, डोंगर कोसळत आहेत, त्यात पाण्याची समस्या आहे। एक जलकुंभसाठी प्रयत्न चालू आहे, पण लवकरात लवकर हा सुभाषनगरला कस्टल डेव्हलपमेंटमध्ये आपण मान्यता शासनाने दिली
तर हा सुभाषनगरचा विषय सुटेल आणि नाला गटारापासून लोकांची मुक्तता होईल अशी विनंती मी आपल्याकडे करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आता अतुलजींनी सांगितलं की मुंबई शहरात मेट्रो 3 दिवस कंटिन्यू चालू होत्या, तिथे कुठेही पाणी साचल्यानं मी शासनाचे अभिनंदन करतो. माझ्या मतदार क्षेत्रात अध्यक्ष महोदय जवळजवळ मेट्रोचे 8 स्टेशन आहे, 8. पण ट्रॅफिक जाम असल्यामुळे मेट्रो स्टेशनच्या बाजूला लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. डीपी रोडच्या माध्यमातून जर डीपी रोड मोकळे झाले तर हा मेट्रोचा फायदा लोकांना होईल, ट्रॅफिक मुक्त आमच्या मतदार क्षेत्र होईल. म्हणून हा डीपी रोड उघडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आपण एक आदेश पारित करावा की जवळजवळ 5 रस्ते तर डीपी रोड उघड करावा अशी विनंती मी आपणास करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात एक मरोल पोलीस कॅम्प आहे. अध्यक्ष महोदय, पोलीस कॅम्पाची अत्यंत परिस्थिती वाईट आहे. माझ्याकडे फोटो आहे. 450 परिवार राहतात. त्यांना लवकरात लवकर आपण बाजूच्या बिल्डिंगला शिफ्ट करावा. धोकादायक इमारत आहे, त्याचे रस्ते उखडलेले आहेत. पोलीस परिवार रात्रभर झोपत नाही अध्यक्ष महोदय. आपला पोलीस कर्मचारी ड्युटीवर असतो पण त्याचे लक्ष घरी असते. म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की हा मरोल पोलीस कॅम्पवर आपण जास्त लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जे अंधेरी सभेचा मी उल्लेख केला अध्यक्ष महोदय, हा इथे मोगरा नाला अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात मोठा नाला हा माझ्या मतदार क्षेत्रात आहे. आणि इथे बाळानर साहेब बसले आहेत अध्यक्ष महोदय. बाळानर साहेबांच्या जोगेश्वरीतून पूर्ण पाणी हा मोगरा नाल्याच्या माध्यमातून अंधेरी सबवेला येतोय अध्यक्ष महोदय. माझी आपल्याला विनंती आहे की हा मोगरा नाला तिथेच कुठेतरी थांबवावा आणि याच्यातून अंधेरीकरांना मुक्तता द्यावी अशी विनंती आपल्यास करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.